लहान बाळ रात्री अचानक रडतात आणि पालक घाबरतात. लहान बाळ रात्रीत जास्त रडतात असं का होतं हे आज आपण सोप्या भाषेत आणि मेडिकल अंडरस्टँडिंगनुसार समजून घेणार आहोत. सर्वात पहिलं कारण म्हणजे हंगर. दिवसात थोडं कमी दूध घेतलं किंवा बाळाचं फीडिंग शेड्यूल विस्कळीत झालं तर रात्री भूक जास्त जाणवते. भूक लागली की बाळ अचानक रडायला लागतं. ब्रेस्ट फेड बेबीजमध्ये हे अधिक दिसतं कारण त्यांचं डायजेशन हे जलद होत असतं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे गॅस आणि कोलिक पेन. लहान मुलांचं डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून मॅच्युअर नसतं. दिवसातील हवा पोटात अडकल्यामुळे रात्री गॅस पेन वाढतो. या वेदना अचानक सुरू होतात आणि बाळ जोरजोरात रडायला लागतं. कोलिक एपिसोड्स रात्री जास्त होणं हे अगदी कॉमन आहे. तिसरं कारण आहे टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. बाळ थंडी गरमीला खूप सेन्सिटिव्ह असतात. रूम थंड असेल वा खूप गरम असेल बाळ अनकम्फर्टेबल होतं आणि रडायला लागतं. हातपाय थंड असतील तर वार्म हवा ही हवी असते आणि ओव्हरहीटिंग असेल तर अधिक स्वेटिंग होतो आणि बाळ चिडचिड करतं. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे स्लीपी सायकल्स. बाळाचं स्लीप सायकल मोठ्यांपेक्षा खूप शॉर्ट असतं. प्रत्येक 40 ते 50 मिनिटांनी त्याचा स्लीप हलका होतो. या हलक्या स्लीपमध्ये त्यांना छोटासा आवाज, प्रकाश किंवा डिस्कम्फर्ट झालं तरी ते रडतात. हे एकदम नॉर्मल आहे. पाचवं कारण म्हणजे टीथिंग पेन. 6 महिन्यानंतर दात येण्याचा त्रास रात्री वाढतो. गम्समध्ये चुरचूर होणं, खाज, वेदना यामुळे झोपेतून बाळ उठून रडू लागतं. टीथिंग फेजमध्ये नाईट टाईम क्राईंग वाढणं हे अगदी नॅचरल आहे. 6वं कारण आहे सेपरेशन एन्झायटी. 9 ते 12 महिन्यांच्या आसपास बाळ आईजवळ नसली की इन्सिक्युअर होतं. आई दिसत नाही म्हणून ते रडतात. हे प्रामुख्याने रात्री दिसतं. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेट डायपर किंवा डिस्कम्फर्ट. ओला डायपर, चेस्ट टाईट क्लोथ्स किंवा आजूबाजूच्या जास्त नॉईज हे सगळं बाळाला डिस्टर्ब करू शकतं. पण एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. जर बाळ सतत रडत असेल, दूध पित नसेल, बाळाला ताप असेल, श्वास घेताना त्रास होत असेल किंवा बाळाचं रडणं अतिशय तीव्र आणि वेदनादायक वाटत असेल तर हे नॉर्मल नाईट टाईम क्राईंग नाही आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हंगर, गॅस, कोलिक टेम्परेचर, टीथिंग, स्लीप सायकल आणि माइल्ड डिस्कम्फर्ट हे बाळं रात्री रडण्याची सर्वात जास्त सामान्य कारणं आहेत. बहुतांश वेळा ती सिरियस नसतात, फक्त समजून घ्यायला हवीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.